नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। गंगापूर धरणामधून सध्या 6000 क्युसेक्सने विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक शहर आणि धरणाच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसाने झोडपलं। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजामधूनही शिरलं पाणी। मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित। धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी। गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपलं। भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची माहिती। शोधकार्य सुरू तर वाहून गेलेल्या 3 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश। नाशिकमधील देवळालीच्या आमदार सरोज आहेर यांना पावसाचा फटका। दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यामधून काढावी लागली वाट। रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे आहेर यांनी ट्रॅक्टरमधून ओलांडला पूल। नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीसाठी सोडलेलं पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वेशीवर। हे पाणी संभाजीनगर आणि जालन्यासह 300 खेड्यांची तहान भागवण्यासाठी ठरणार उपयुक्त। नाशिकच्या कळवण तालुक्यामधल्या चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार। गिरणा नदीपात्रामध्ये 10500 क्युसेक्सने विसर्ग सुरू। अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकं पाण्याखाली। नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो। हरणबारी लाभक क्षेत्रामधल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। उजनी धरण 90% पुढे भरलं। धरणाच्या 16 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। उजनी धरणामधून भीमेच्या पात्रामध्ये 21000 क्युसेक्सने विसर्ग। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कल्याणच्या उल्हास नदीवर असलेला रायते पूल वाहतुकीसाठी बंद। नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे प्रशासनाचे आदेश। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। खडकवासलामधून 45000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू। मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या एकतानगरमधील परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात। खबरदारी म्हणून या ठिकाणी लष्करातील 105 जवानही तैनात। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना। धरणातला पाणीसाठा 65% आणण्याचा अजित पवारांचा आदेश। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित पवार यांचा दूरध्वनीवरून संवाद। जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे पवारांचे आदेश। वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणामधून 61923 क्युसेक्सने विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। पुणे जिल्ह्यामधल्या 22 पैकी 16 धरणांमध्ये 80% जास्त पाणीसाठा। 22 पैकी टेमघर, भाटघर आणि मुळशी धरण 100% भरलं तर 7 धरणांमध्ये 90% पाणीसाठा। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये दमदार पाऊस। नीरा नदीवरील 4ही धरणांमधून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पुण्याच्या राजगुरुनगर जवळच्या खरपुडी इथे भीमा नदीवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। अनेक मार्गावरील रस्ते बंद झाल्यामुळे गावांचा संपर्कही तुटला। पुण्याच्या राजगुरुनगरमधील भीमाशंकर परिसरातील डोंगराळ भागामध्ये मुसळधार पाऊस। भीमा नदीवरील चासकमान जलाशय ओव्हरफ्लो। 30000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। पुण्याच्या मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्याचा काही भाग कोसळला। पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। मुसळधार पावसामुळे महाड शहरामध्ये घर कोसळलं। घटनेमध्ये घराचं मोठं नुकसान। घरामध्ये कुणीही नसल्यानं सुदैवाने जीवितहानी टळली। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। जिल्ह्यामधल्या सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। धामणी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे सूर्या नदीला पूर। साताऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पश्चिम भागातील सर्व धरणं भरण्याच्या मार्गावरती। कण्हेर धरणामधून 4500 क्युसेक्सने विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।
साताऱ्यामध्ये कोयना धरण महाबळेश्वर परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू. कोयना धरणामध्ये प्रति सेकंद 45,000 क्युसेक्स पाण्याची आवक. कोयना धरणामध्ये सध्या 86.50 टीएमसी पाणीसाठा. उजनी धरण 90% भरलं. धरणाच्या 16 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग. उजनी धरणामधून भीमेच्या पात्रामध्ये 21,000 क्युसेक्सनं विसर्ग. भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. उजनी धरणामध्ये 86% पाणीसाठा. पावसाचा जोर राहिला तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पाणीसाठा 100%वर जाणार. उजनीतील जीवघेण्या जलवाहतुकीपासून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीनं उजनी धरणावरती साकारणार पूल. बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती मंजुरी. कुगाव ते शिरसोडी या उड्डाणपुलाची उभारणी होणार. साताऱ्यामधील प्रचलित वाई गणपती मंदिरामध्ये पाणी. धोम धरणाचा प्रवाह वाढल्यामुळे मंदिर परिसरामध्ये पाणीच पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.